आज मी तुम्हाला छोलेची भाजी दाखवणार आहे। छोले असे रात्रभर भिजवायचे आहेत आणि त्यात आपले चणे पण मिक्स आहेत। लाल चणे 1-4 असतील, रात्रभर भिजवून त्याची भाजी कशी करायची ते सांगते। असे स्वच्छ नाखाली धुवून घ्यायचे। आता मी छोले धुवून कुकरमध्ये टाकले, तर त्यात थोडंसं पाणी, 1 बटाटा असा साल काढून घेतला आहे, त्यात 2 मिरच्या, थोडासा तेजपत्ता एवढाच टाकायचा आहे, 2च दालचिनी आणि 1 लवंग। असं सर्व जिन्नस शिजताना आपण टाकून थोडंसं मीठ टाकायचं। आता हे पाण्यात आपण स्वच्छ धुतल्यामुळे हे पाणी आपण फोडणीला वापरू शकतो। थोडं मीठ टाकायचं, मीठ टाकल्यामुळे चण्यांना थोडा स्वाद येतो, म्हणजे भाजी थोडी छान लागते। शिजताना मीठ त्याच्यात जातं, मग आपल्या अंदाजानुसार थोडं मीठ टाकून घ्यायचं। आता कुकरचं झाकण लावून 4 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या। 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। मस्त असे आपले चणे शिजलेले आहेत। चणे बटाटा असे दाबून बघायचे, मस्त शिजले। तर भाजी करण्यासाठी कांदा आणि टोमॅटो कापून घेतला आहे आणि माझं वाटप तयार आहे। कांदा, खोबरं, अद्रक, लसूण, कोथिंबीर असं वाटप केलेलं आहे। आता भाजीला घालायचे। आता मी कढई ठेवली, कढईत अंदाजे आपल्या तेल घालते। माझी भाजी थोडी जास्त असल्यामुळे मी तेल थोडं जास्त घालते, म्हणजे कांदा आपला व्यवस्थित परतला गेला पाहिजे। आता आपलं तेल तापलं आहे, तर मी थोडंसं त्यात कढीपत्ता टाकते आणि कांदा घालून घेते। तुमच्या अंदाजाने कांदा टाकायचे। मी 2 कांदे टाकले। अर्धा किलो एवढे चणे आहेत। चणे आपले गावरान आहेत, हायब्रिड नाही, म्हणून ते छोटे आहेत। मस्त कांदा आता लाल करून घ्यायचा। कांदा पटकन लाल होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं, कारण आता आपण काबुली चण्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे अंदाजानुसार थोडंसंच मीठ टाकायचं, नाही तर भाजी आपली खारट होईल, कारण आपल्या मसाल्यांमध्ये सुद्धा मीठ असतं। त्यातनं बटाटा मी असं जरा बाजूला काढून ठेवते, त्याला अजून थोडा कापावा लागेल हे ताटात। आणि मग भाजीला आपली पूर्ण फोडणी देऊन झाल्यावर बटाटा घालायचा। आता कांदा आपला छान लाल झालेला आहे। आता ह्यात आपण टोमॅटो घालून घेऊ। हे मोठा 1 टोमॅटो टाकला आहे। आता हे जरासं परतून आता आपण जे आपलं वाटप होतं कांदा खोबऱ्याचं, ते वाटप पण घालून घेऊ। वाटप पण थोडंसंच घालायचं आहे, कारण आपल्याला भाजी जास्त पातळ करायची नाही, थोडी सुक्कीच करायची आहे, त्याच्यामुळे 2 चमचे वाटप। आता हे वाटप जरा छान परतून घेऊ। आणि इथे बघा मसाले मी काय काय घेतले आहे। आपला घरगुती काळं तिखट, लाल मिरची पावडर आणि हे गरम मसाला, एवढे मसाले घ्यायचे। सगळे 1-1 चमचा एवढे घेतले। हा छोटा चमचा घेतले, 2 मोठे चमचे घेतले, कारण आमची मिरची पावडर पण तिखट आहे आणि काळा मसाला पण तिखट आहे, त्याच्यामुळे 1-1 चमचा घेतला। मस्त आपलं वाटप कांदा टोमॅटो शिजतोय, चणे पण शिजले, थोडा मसाला पण शिजायला पाहिजे, म्हणून आपण हा मसाला सगळा घालून घेऊ। आता मीठ घालायचं नाही, पूर्ण भाजी झाल्यावर चव बघून मग मीठ घालायचं आहे, नाहीतर आपली भाजी खारट होईल। तर मसाले पण जरा परतून घेऊ। तसंच इथे मी पाणी पण गरम करून घेतलं इंडक्शनवर, कारण थंड पाणी कधीच कुठच्या भाज्यांना टाकायचं नाही, गरम पाणीच टाकायचं। गरम पाण्याने चव निघून जात नाही, थंड पाण्याने चव जाते भाजीची, म्हणून गरम पाणी। ते माझ्याकडनं जास्त गरम झालं, थोडंसं गरम झालं तरी चालेल। आता मी असं ह्या साईजने छोटा छोटा बटाटा कापून घेते। एका हातात मोबाईल घेऊन एक हातात करणं म्हणजे मला थोडं असं अवघड जातं, होईल प्रॅक्टिस। आता माझा इथे मस्त बटाटा पण कट करून झाला आहे। इथे मसाल्याला तेल पण सुटलं आहे, म्हणजे आपला मसाला छान परतला आहे। आता हे जे चणे आहेत पाण्यासकट, कारण आपण स्वच्छ धुतले आहे, त्यात मीठ आहे आणि सगळं ते पदार्थाचं गॅस थोडं बारीक करायचं, गरम मसाल्याचं चव निघून जाईल, म्हणून पाण्यासकट आपण चणे घालून घ्यायचे। मस्त टेस्टी यम्मी भाजीचा कलरच किती छान आला आहे। भाजी अशी एकजीव मिळवून येण्यासाठी
बटाटा, आणि कडधान्यांमध्ये बटाटा हा लागतोच. बटाटे आणि कडधान्याला छान चव येते. अशी आपली मस्त भाजी झाली आहे. आता थोडंसं गरम पाणी घालू. बारीक गॅसवर अशी आपली भाजी शिजायला ठेवायची आहे. बारीक उकळी येते म्हणजे रस पण आटणार नाही आणि त्याला तेल पण सुटेल. आणि तसंच मी आता एक साईडला चपाती पण करून घेते. चला, पीठ भिजवून ठेवलं आहे. मस्त अशा चपाती करून घेते. पीठ छान भिजलं आहे. मस्त हिशोब इथे बारीक असं भाजी उकळते. इथे मस्त चपाती झाली आहे. मस्त कुणीतरी अशी फुगली आहे चपाती. चपाती आणि भाजी मस्त, बाहेर थंडी आणि असं गरम गरम जेवण, 2 घास जास्त जातीलच ना आपल्याला. चपाती पण छान झालेली आहे. हे आमच्या शेतातले गहू आहे, त्यामुळे चपाती खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर होतं. तव्याला इग्नोर करा. तवा आम्ही चपातीसाठी असा करून ठेवलेला आहे. खूप सुंदर अशी चपाती पण झाली. गरम गरम चपाती आणि गरम गरम भाजी, या सकाळचा नाश्ता करायला. आणि चपाती आणि भाजी आता मी त्यांना देणार आहे नाश्त्याला. मग आपण त्यांची रिॲक्शन घेऊ. टोपल्यात भाजी बघू आपली मस्त झालेली आहे. त्याला बंद करू आणि ह्याच्यावर आपण कोथिंबीर घालू. थोडी नरिशिंग, बघा किती सुंदर घट्ट झाली भाजी. त्याला मी बंद करते. ह्यात आता आपण भर की कोथिंबीर घालून घेऊ. अशी कोथिंबीर मस्त वाटते भाजीत. हलवून घेऊ म्हणजे ती पूर्ण भाजी भरून होऊन जाईल. थोडीशी लिप्तीच करायची, जास्त सुकी भाजी नाही करायची. जास्त सुकी भाजी म्हटलं तर छान लागत नाही. अशा प्रकारे आपली मस्त यम्मी टेस्टी छोले बटाटा भाजी तयार आहे. छोले भटुरेला पण सेम अशीच भाजी करायची, पण ह्याला थोडा रस जास्त ठेवायचा. आपण रस एकदम कमी ठेवला आहे. अशी भाजी बघा किती मस्त वाटते. तसंच गरम गरम चपाती. माझी मस्त चपाती अशी भाजून झालेली आहे. माझ्या चपाती छोट्या नसतात, मोठ्या मोठ्याच असतात. छोट्या मला आवडत नाही आणि करायला पण कंटाळा येतो छोट्या छोट्या. त्यापेक्षा मस्त मोठ्या मोठ्या चपाती. अशी चपाती गरम गरम ताटात घालून आता माझ्या मिस्टरांना जेवायला द्यायचं आहे. मला सकाळी नाश्ता चपाती आणि छोलेची भाजी. वाव, त्यांना भाजी खूप थोडी लागते. चपाती भाजी त्यांना आता नाश्ता देऊ आणि त्यांचं रिॲक्शन घेऊ. भाजी कशी झाली ती. मस्त गरम गरम वाफा येतं तेव्हा. सगळं सकाळ सकाळ गरम गरम. त्याच्यावर अजून थोडीशी कोथिंबीर घालू. मस्त यम्मी. आता पोरं पण कॉलेजला निघालेत. ते गेला पप्पू, तिथे बुतो शोधतोय. चला आता त्यांना ताट घेऊन जाऊ आणि विचारू कशी झाली आहे भाजी. बसलेत जेवायला आणि असे हे दोघं चाललेत आता कॉलेजला. मला भाजी कशी झाली ते सांगा बरं खाऊ. पप्पू बाय. पप्पू तसेच गेले पोरं. कशी झाली भाजी? छान झाली. थँक्यू. आता मी नंतर माझ्या जावांचे पण रिॲक्शन घेईल. मस्त कवळं ऊन पडले आणि झाडं पण किती छान आलीत. सकाळ सकाळचं थंड वातावरण आणि झाडं पण कसलं मस्त. ते किती सुंदर फुलं आले धोत्र्याचं. आणि आता इथे गुलाबांना पण कळ्या भरपूर आल्या आहेत. गुलाबाची पण फुलं येते. सकाळी पाणी घातल्यामुळे झाडे अजून थोडं छान दिसतात. ते थंडी भरपूर आहे. हे अशा कवळ्या उन्हात ऊन शेकते आता जरासं. आता आम्ही जेवायला बसलो. आता मी ह्यांचं तुम्हाला सांगते भाजी कशी झाली ते ह्यांचं रिॲक्शन घेऊन, माझ्या दोन्ही जावांचं. पण त्याआधी एका ताईंनी, जयश्री माने त्या ताईंचं नाव आहे, त्यांनी कमेंट केली होती आमच्या पुरीच्या शॉर्टला की तुम्ही किचन ओट्यावर किती गलिच्छ वाटतं ते पोळपाटावर लाटायचं. अच्छा, पोळपाटावर लाटा किंवा किचन कट्ट्यावर लाटा.
पीठ तर लावूनच आपण चपाती किंवा पुरी करणार आहे. बिना पिठाची की आपण चपाती किंवा पुरी करूच शकत नाही. आणि पीठ तर सांडणारच आहे. बिना पिठाची करू शकत नाही. आम्ही आधी पुऱ्या केल्या, नंतर म्हटलं बायकांचा वेळ वाचावा, पुरी आपण गोल छापले की पीठ उरतं आणि त्रिकोणी आपण असं कापून घेतलं की पीठ उरत नाही. त्याच्या उद्देशाने आम्ही ते व्हिडिओ काढला. आमच्या अर्ध्याने पुऱ्या झाल्या होत्या करून. पण असं एका बाईला असं कमेंट करणं योग्य नाही. पण त्या ताईंचं मी थँक्यू, आभारी आहे, कारण त्यांनी मला असं सांगितल्याबद्दल. आता आपण ह्यांचे रिॲक्शन घेऊ, कशी झाली आहे भाजी. ते जेवायला बसले आहेत, आम्ही तिघी पण जेवायला बसलो. आता पहिला अनुराधाला विचारू भाजी कशी झाली आहे आणि कशाची चव लागते, कारण मी भाजी करताना हे दोघी पण नव्हत्या, त्यामुळे त्यांना विचारू. सांग कशी झाली आहे भाजी. छान झाली आहे भाजी. हां, आणि खडे मसाल्यांची टेस्ट लागते. ठीक छान आहे. झाली आहे भाजी. आता सुनंदाला पण विचारते कशी झाली आहे ती भाजी. भाजी आमची जाऊबाईंनी केली, सकाळी आम्ही पण नव्हतं भाजी करताना. छान झाली, टेस्टीला मीठ तिखट सगळं छान झाली. थँक्यू. अशी आता ह्यांनी भाजी खाऊन बघितली आहे, मी पण मग अशी थोडी चव घेऊन बघितली. छान झाली आहे भाजी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.